आत्तापर्यंतच्या भागांमध्ये आपण लर्निंग डिसेबिलिटीचे सिम्पटम्स काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, कुठल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, त्याचे प्रकार आणि लेवल्स हे सगळं पाहिलं. आजच्या भागात आपण बघूया की लर्निंग डिसेबिलिटीच्या सोबत अजून काय कंडिशन्स या मुलांना असू शकतात, काय समस्या अजून असू शकतात. लर्निंग डिसेबिलिटीच्या सोबत असणाऱ्या कोमॉर्बिड कंडिशन्स. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असा आहे तो म्हणजे डिस्क्रिपन्सी फॅक्टर. या मुलांच्या ॲबिलिटी आणि परफॉर्मन्समध्ये खूप गॅप असते. त्यानंतरचा फॅक्टर आहे की परसेप्च्युअल डिफिकल्टीज त्यांना असतात, की आपल्याला जे सेन्सेसमधनं कळतं त्याच्यात रेकग्नाइज करता येणं, डिस्क्रिमिनेट करता येणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं, ह्यात त्यांना अडथळे निर्माण होतात. सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम मध्ये त्यांना समस्या असतात. फॉर एक्झाम्पल स्वतः दप्तर आवरणं, आपली अभ्यासाची पुस्तकं त्यात भरणं, आपली खोली आवरणं, स्वतःचं रुटीन मेंटेन करता येणं, वेळ मॅनेज करणं, ह्या सेल्फ रेग्युलेशनशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याच्यात त्यांना अडथळे निर्माण होतात. अकॅडमिक डिफिकल्टीज कुठल्या कुठल्या एरियाजमध्ये येतात ते आपण डिस्कस केलंय की रीडिंग, रायटिंग, स्पेलिंग, मॅथमॅटिक्स ह्या सगळ्या एरियाजमध्ये डिफिकल्टीज येतात. त्यामुळे बऱ्याचदा या मुलांना लँग्वेज डिसऑर्डर सुद्धा दिसून येतो. अटेन्शन स्पॅन बऱ्याचदा कमी असतो. इम्पल्सिव्ह बिहेवियर अनेकदा दिसून येतं. पटकन डिस्ट्रॅक्ट होतात. ADHD ही सुद्धा एक कोमॉर्बिड कंडिशन बऱ्याचदा लर्निंग डिसेबिलिटीसोबत दिसून येते. बऱ्याचदा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हे सुद्धा आपल्याला कोमॉर्बिड कंडिशनमध्ये दिसून येतं. यासोबतच त्यांना मेमरी पुअर असणं, मोटर इश्यूज असणं, की फिंगर ग्रिप नीट नाही आहे किंवा थोडा क्लमझीनेस आहे, याही समस्या दिसून येतात. सोशल इमोशनल इश्यूज सुद्धा या मुलांमध्ये दिसून येतात. एक आपण लक्षात घेऊया की मुलांचा मॅक्झिमम वेळ हा अभ्यास करण्यात आणि अकॅडमिक लाईफमध्ये जात असतो. तिथेच कुठेतरी आपण कमी पडतोय ही भावना बऱ्याचदा त्यांचा सेल्फ कन्सेप्ट पुअर करते, सेल्फ एस्टीमवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. त्यामुळे या मुलांना बऱ्याचदा एन्झायटी, डिप्रेशन ह्या समस्या देखील दिसून येतात. काही मुलांना बिहेवियरल इश्यूज, वर्तनाविषयीच्या समस्या सुद्धा दिसून येतात. फॉर एक्झाम्पल कंडक्ट डिसऑर्डर आहे. तर या सगळ्या कोमॉर्बिड कंडिशन्स लर्निंग डिसेबिलिटीसोबत ज्या ज्या येतात त्यासाठी जर रेमेडियल इंटरव्हेन्शनच्या सोबत सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, थेरपी हे जर का मुलांना योग्य वेळेत मिळालं तर आपण त्यांचा कॉन्फिडन्स वाढवू शकतो. त्यांच्या अभ्यासावर ह्या सगळ्या गोष्टींचा दुष्परिणाम होणार नाही ह्याची काळजी घेऊ शकतो. तर आजच्या भागात आपण पाहिलं की लर्निंग डिसेबिलिटीच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि कोमॉर्बिड कंडिशन्स. पुढच्या भागात आपण रेमेडियल इंटरव्हेन्शन म्हणजे काय आणि त्याची सगळी प्रोसेस बघणार आहोत. तोपर्यंत बाय.